सण आले ना की काम तर वाढतंच. आता घरचं सुद्धा वाढतं आणि माझं टेलरिंगचं काम आहे तर ते सुद्धा वाढून जातं. आता तेच माझं इथं चालू होतं की पटकन आता सगळं घरचं काम आवरून आता शिवायचं आहे म्हणून सकाळी लवकर उठून म्हणजे धुणं वगैरे करून घेतलं होतं मी. जे काय अलीकडचे काम असतात ते सगळे झाले होते. आता मी नॉर्मली अवनीचे पप्पा त्यांनी गेल्यानंतरच असं कपडे भांडे हे सगळं करून घेते, आधी करत नाही. पण आता जरा ब्लाऊज वगैरे असले की लवकर उठून ते सुद्धा करून घेते मी. आता ते जाजेपत्र माझं ऑलमोस्ट काम होते तर आता आजसुद्धा माझं तेच काही चालू होतं. त्यानंतर ते सुद्धा थोडी हेल्प करून टाकतात आणि अवनी पण थोडीशी हेल्प करते तर लवकरच होऊन जातं माझं. तर त्यांनी असं माझं बाहेरचं काम आवरेपत्र कॅबेज वगैरे चिरून ठेवलं होतं तर पटकन कॅबेजची भाजी केली. आता मी टमाटे वगैरे डायरेक्ट कढईमध्येच चिरले कारण आता मला जसं काम असतं ना तसं मी आवरायचा प्रयत्न करते. म्हणजे जसं होईल तसं पटकन जेवढं जल्दी होईल तेवढं जल्दी करायचा प्रयत्न करते. आता भाजी तर मस्त बनवून रेडी झाली होती. आता लेकरांसाठी आंबाड्याची भाजी आणि भात केलं होतं तर तेच लेकरं टिफिन घेऊन जाणार होते. तर टिफिन पण मी सोबतच देते. मला काही एक्स्ट्रा काम असलं की आता काही काम नसेल तेव्हा मी पुन्हा देत बसते त्यांना. पण काम असलं की जसं काम असेल तसं आवरायचा प्रयत्न करते. आता अवनीनं पूजा केली होती तर तिनं दिवा थोडंसं जास्तच मोठं केला होता, त्याला छोटं केलं. त्यानंतर आता सगळे गेले होते. आता फक्त ते गेल्यानंतर मला कपडे वाळू घालायचे होते, तेच वाळू घालायला आले मी वरी. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.